आज आपण 30 रुपयामध्ये पिझ्झा कसा बनवायचा तो आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मी एक वाटी घेतली आहे. त्याच्यामध्ये एक वाटी मैदा, बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा, एक चमचा तूप, त्यानंतर थोडंसं मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून आपण व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या बोटाच्या साहाय्याने मिक्स चांगलं बोटाने एकजीव करून आपल्याला घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. तर ह्या पिठाला थोडंसंच पाणी लागतं, जास्त पाणी लागत नाही. थोडं किंचित पाणी टाकून आपण त्याला घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. आता मी याला व्यवस्थित कटोऱ्यामध्ये चांगलं बोटाच्या साहाय्याने मळून घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे मी सर्व मस्तपैकी बोटाच्या साहाय्याने मी पिझ्झाचं बॅटर मस्त मळून घेणार आहे. हे बघा, असा घट्टसर गोळा तयार होतो, त्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. आता इथे मी कटोऱ्यामध्ये व्यवस्थित मळून ठेवलेलं आहे. आता याला आपण पोळपाट लाटण्यावर घ्यायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित एका हाताने व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला बेस बनवायचा आहे. बेस बनवण्यासाठी आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आता याला व्यवस्थित आपण कटोऱ्यामध्ये झाकून ठेवायचं आहे. ओला कपडा करायचा आहे आणि त्याला मुरत ठेवायचं आहे. इथे एक टमाटर, शिमला मिरची, एक कांदा. आता इकडे मी टमाटर मस्त कट करून घेणार आहे. आता आपल्याला इकडे एक अर्धा टमाटा घेतलेला आहे. मी साधारणतः अर्धा ठेवून द्यायचा आहे. इथे मी टमाट्यामधल्या अर्ध्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि त्याला मस्तपैकी बारीक कट करून घेतलेलं आहे. आता इकडे आपलं अर्धं टमाटर मी कट करून घेतलेलं आहे. तर मी इकडे शिमला घेतलेली आहे, त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि बिया काढून घ्यायच्या आहे. त्याला पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. म्हणून मी आता शिमला मिरच्याच्या बिया काढून घेतलेल्या आहे. त्याला पण मस्त बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घेणार आहे. अर्धी शिमला पण मी अर्धी घेतलेली आहे आणि टमाटा पण अर्धा घेतलेला आहे. आता मी शिमलासुद्धा कट करून घेतलेला आहे. तर हा तुम्ही जेव्हा दुकानचा पिझ्झा मागवता तर तो खूप महाग असतो आणि वेळ पण खूप लागतो. तो खायला पण एवढा टेस्टी नसतो. त्याच्यामुळे तुम्ही घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तुम्ही पिझ्झा बनवू शकता. फक्त तुम्हाला चीज आणायचं आहे विकत. आता इकडे मी कांदा पण अर्धाच घेतलेला आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे. तर झटपट आपला पिझ्झा होतो, जास्त वेळ पण नाही लागत आणि घरच्या घरी तुम्ही पटकन मुलांना बनवून पण खाऊ घालू शकता. इतका झटपट आपला हा पिझ्झा घरच्या घरी बनवतो. आता इकडे मी कांदा बी कट केलेला आहे. आता आपले जवळजवळ हे टमाटर, कांदा आणि शिमला मिरची आपली कट करून झालेलीच आहे जवळजवळ. आता याची आपण जेव्हा कांदा सोलतो ना, त्याचं आपल्याला कांद्याचं टलफर घ्यायचं आहे आणि मग त्या टलफरला असं कट करून घ्यायचं आहे. आता आपले हे तिन्ही वस्तू कट करून झालेले आहे. आता इकडे आपण जो बेस भिजवत ठेवलेला होता तो घ्यायचा आहे. आता त्याला व्यवस्थित आपण मळून घ्यायचं आहे आणि पोळपाट लाटण्यावर आपल्याला लाटायला घ्यायचं आहे. इथे मी पोळपाट लाटणं घेतलेलं आहे. आता याला व्यवस्थित मी चांगलं मळून घेणार आहे पोळपाट लाटण्यावर. आता एक छोटासा गोळा कट करून घेतलेला आहे. आता हाताच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचं आहे. इकडे मी पोळपाट आणि लाटणं घेतलेलं आहे, तर आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर आपल्याला बेस खूप मोठा नाही करायचा आहे, थोडासा जाड पण ठेवायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने थोडासा जाड ठेवलेला आहे. मी एकसारखा आता लाटून घेणार आहे. बस इतकासा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. कुठे जाड असेल तर थोडासा त्याला आपण एकसारखा गोल आकार द्यायचा आहे. इतका मी लाटून घेतलेला आहे. खूप असा पातळ नाही करायचा आहे, नाही तर आपला पिझ्झा खूप कडक होईल.
आता इथे मी काटेरी चमचा घेतलेला आहे. काटेरी चमच्याने आपण असं डॅब डॅब करून घ्यायचं आहे. आता इथं मी पूर्ण पोळीला असं मस्त डॅब डॅब करून घेतलेलं आहे. म्हणजे त्याला तसे ठोसे मारून घ्यायचे आहे. आता पूर्ण पोळीला मी ठोसे मारून घेतलेले आहे. आता त्यानंतर इकडे बस आता इथे मी शेजवान सॉस घेतलेला आहे. तुमच्याकडे जो पण सॉस असेल तो तुम्ही वापरू शकता. इथे मी हा शेजवान सॉस मागवला होता 10 रुपयाचा. तो मी घेणार आहे. आता चमच्यावर टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित आपण पोळीला लावून घेणार आहोत. तुमच्या घरामध्ये कोणता पण सॉस असेल तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता व्यवस्थित पोळीला आपण लावून घ्यायचं आहे. आता मी सर्व मस्त चमचेच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला लावून घेतलेलं आहे. आता इकडे बटर घेतलेलं आहे मी. बटर नाही, चीज आहे. हे अमूल कंपनीचं आहे. तुमच्याकडे जे बी घरातलं चीज असेल ते तुम्ही वापरू शकता. तर हे पण मी एक 20 रुपयाचं मागवलं होतं. बस एवढंच आपल्याला विकत आणायचं आहे. एक शेजवान चटणी आणि दुसरं हे आपल्याला चीज आणायचं आहे. बस आता त्याच्यानंतर इकडे मी शिमला जी कट केलेली होती ती सर्व गोल गोल आकारात लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं ठेवू शकता. नंतर टमाटर, कांदा हे साईडनी पूर्ण आपण असं मस्त ठेवून घ्यायचं आहे. ह्या 3च वस्तू असले तरी तुमचा एकदम खूप बेस्ट पद्धतीचा आपला हा बेस आणि पिझ्झा घरच्या घरी आपला बनेल. आता इथे मी सर्व मस्तपैकी कांदा, टमाटर सर्व लावून घेतलेलं आहे पिझ्झावर. मस्तपैकी आपण सर्व आपल्या पिझ्झावर व्यवस्थित जो बेस आहे त्या बेसवर व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आणि आता वरून थोडंसं आपण चीज किसून टाकायचं आहे. तुम्हाला आवडत असेल जास्त टाकू शकता. तर इथे मी चीज मस्तपैकी किसून टाकणार आहे. आता इथे मी चीज सर्व किसून टाकलेलं आहे. आता इकडे थोडंसं आपल्या मिरच्या आहे ना, मिरच्याच्या बिया आहे ह्या टाकायच्या आहे. मस्त सर्व पिझ्झावर आपण मिरच्याच्या बिया टाकून घ्यायच्या आहे. आता इकडे मी अमूल कंपनीचं बटर घेतलेलं आहे. आपल्याला बटर पण लागेल. इथे मी हे 30 रुपयाचं बटर पण आणलेलं होतं. तर माझ्या घरात होतं त्यामुळं मी आणलेलं नाही, पण आधीच होतं माझ्याकडे पडलेलं फ्रीजमध्ये. आता ते टाकून मी तव्यावर मस्तपैकी सगळ्या तव्याला मस्तपैकी लावून घेणार आहे. आता मी पूर्ण तव्याला मस्तपैकी बटर लावून घेतलेलं आहे. आता याच्यावर आपल्याला पिझ्झा ठेवायचा आहे. आता मी याच्यावर पिझ्झा ठेवलेला आहे. आता याला वरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तुमच्याकडे जे पण झाकण असेल त्याला वरून आपल्याला मध्ये त्याची वाफ दाबायची आहे, जेणेकरून तो व्यवस्थित कुरकुरीत. आणि गॅस कमी करायला विसरू नका. जेव्हा आपण तवा ठेवाल तेव्हा गॅस आपला थोडा तापून घ्यायचा आहे. नंतर आपण पिझ्झा टाकल्यानंतर गॅस कमी करायचा आहे, पूर्ण लो करून द्यायचा आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं त्याला तसंच राहू द्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मी गॅस पूर्ण बंद केलेला आहे आणि याला 10 ते 15 मिनटं असंच राहू द्यायचं आहे. आता 10 ते 15 मिनटं जवळजवळ होत आलेले आहे. आता मी पिझ्झा चेक करणार आहे. तर आपला पिझ्झा इथे
बनून तयार आहे. मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर वाटतो का नाही आहे दुकानसारखा पिझ्झा? एकदम सेम तसंच. आणि खरंच आम्ही जेव्हा बनवलं होतं ना, खरंच खूप टेस्टी. माझ्या मुलांनी तर पडूसुद्धा नाही दिला. आता हा आपला पिझ्झा बघा. आता याला मी कट करणार आहे चाकूच्या साहाय्याने. तर आपला गरमागरम असा हा घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आपण हा पिझ्झा बनवला होता. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा. तर आपला गरमागरम पिझ्झा तर रेडी आहे.